मित्र हो, गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रामध्ये लैंगिक शोषणाच्या घटना अगदी अमर्याद वाढताना दिसत आहेत. हे लिंगपिसाट मात्र अगदी मोकाट सुटलेले आहेत. यांना ना कायद्याची भीती आहे ना समाजाची भीती. कोवळ्या वयाच्या मुलीवर सुद्धा अत्याचार करतात आणि त्यानंतर तिचा जीव सुद्धा घेतात. नुकतीच घडलेली नसरापूर इथली घटना, अवघा महाराष्ट्र हादरलेला आहे, सुन्न झालेला आहे. दुसरीकडं गृह खात्याच्या नावानं लोक ओरडत आहेत. गृह खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडं, फडणवीस मात्र दुसऱ्या राज्यात निवडणूक प्रचारामध्ये मग्न. नसरापूरच्या घटनेनं अवघा महाराष्ट्र खिन्न झालेला आहे आणि आपले गृहमंत्री दुसऱ्या राज्यातील निवडणुकांच्या विजयाचा आनंदोत्सव जल्लोष साजरा करीत आहेत. भाजपाही महाराष्ट्रात विजयाचा गुलाल उधळीत आहे. त्यामुळं भाजपा आणि फडणवीस यांच्यावर मोठी टीका होत असतानाच आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय घेतला गेला आहे. लैंगिक शोषण करणाऱ्या नराधामांना यापुढे पॅरोल देऊ नका असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले आहेत. लैंगिक शोषणाच्या प्रकरणातील 80 ते 90% आरोपी त्याच गुन्ह्यात अटक होऊन पॅरोलवर सुटलेले असतात आणि त्या काळातही ते पुन्हा तेच म्हणजे लैंगिक शोषणाचे गुन्हे करीत आहेत. 2014 ते 2019 या काळामध्ये देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यावेळेलाच लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यातील आरोपींना पॅरोल दिला जाऊ नये असा कायदाही करण्यात आलेला होता. हा कायदा पुढे 2-3 वर्ष अंमलात राहिला, पण नंतर मात्र तो न्यायालयानं रद्द केला. पण आता पुढे तसाच कायदा करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधी आणि न्याय विभागाला दिलेले आहेत. त्यामुळे लैंगिक शोषणाच्या प्रकरणामध्ये तुरुंगात गेलेल्या आरोपीला पॅरोलवर बाहेर तर येता येणार नाहीच. लैंगिक शोषणाच्या प्रकरणात सापडलेल्या नराधमाचा इतिहास जर आपण पाहिला तर त्यातल्या बहुसंख्य आरोपीवर या आधी सुद्धा याच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचं दिसून येतं. न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली असली तरी सुद्धा ते जेव्हा पॅरोलवर बाहेर येतात तेव्हा पुन्हा त्या प्रकारचे गुन्हे करतात. त्यामुळं पुन्हा हा कायदा अस्तित्वात आला तर अशा लिंगपिसाटाला त्याची शिक्षा संपेपर्यंत बाहेर येता येणार नाही आणि त्यामुळं अशा गुन्ह्यामध्ये घट होण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळं आज घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत होत आहे. पण प्रत्यक्षात हा कायदा कधी अस्तित्वात येतो हे मात्र पाहावं लागेल. आधी असलेला कायदा न्यायालयानं रद्द केला, पण असा कायदा असावा का याबद्दल तुम्हीही तुमची मतं जरूर द्या मित्रांनो. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.